या देशाचे कृषी मंत्री आणि तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल अत्यंत आदराचं स्थान आहे ते या देशातील ज्येष्ठ नेते माननीय नामदार शरदरावजी पवार यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त आमदार सतीश चव्हाण आणि त्यांच्या सहकार्याने मराठवाड्याचा युवा वक्ता या स्पर्धेचं आयोजन केलं। त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित असलेले आणि ज्यांनी आपल्या वक्तृत्वानं महाराष्ट्रामध्ये एक नवीन पॅटर्न निर्माण केला ते लोकप्रिय मंत्री नामदार आर पाटील, या समारंभाचे अध्यक्ष आणि या शिक्षण संस्थेचे सरचिटणीस मधुकरांना मुळे, विठ्ठल मामा लहाने, आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप जबदे, माझ्याबरोबर ज्यांनी परीक्षक म्हणून काम केलं ते माझ्या सहकारी प्राध्यापक अनुया दळवी, प्राध्यापक महेश खरात, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, मित्र, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो, पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन हा मोठा संयोग आहे असं मला वाटतं। या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी देखील परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती। मागच्या वर्षीचे जसे वक्ते चांगले होते तसे याही वर्षीचे वक्ते अत्यंत उत्तम होते आणि त्यांनी मांडलेली भाषणं, केलेला विचार मांडलेला हाही उत्तम प्रतीचा होता। या मराठवाड्याला फार मोठी अशी व्याख्यानांची परंपरा आहे। आपण महाराष्ट्रातल्या वक्त्यांची यादी जेव्हा बघायला लागतो की ज्यांनी स्वतःच्या वक्तृत्वानं एक नवा पॅटर्न निर्माण केला, त्याच्यामध्ये मग प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, नागपूरचे राम शेवाळकर असतील, नांदेडचे नरहर कुरुंकर असतील किंवा बापूसाहेब काळगाते असतील, त्या परंपरेमधलं पुढचं नाव आता आर पाटील यांचं आहे। महाराष्ट्रामध्ये जी काही मोजकी वक्ते मंडळी आहेत, हाताच्या बोटावर मोडणे इतकी ज्यांचं अस्खलित वक्तृत्व असं म्हणता येतं की आणि ज्यांना संदर्भ फारसे बघावे लागत नाही ते मुखोद्गतच आहेत, अशी माणसं फार थोडी आहेत। त्याच्यातलं सगळ्यात आत्ताच्या वरचं नाव आहे ते शरद पवार यांचं। त्यांना महाराष्ट्र, देश, कुठलाही विषय इतका मुखोद्गत आहे, इतका पाठ आहे, त्यांना नुसता विषय काढा, ते त्या विषयाची हिस्ट्री, भूगोल जे काही सगळं असेल ते बॅकग्राऊंड तुम्हाला सांगून मोकळं करतात। अत्यंत आपण आश्चर्यचकित व्हावं असा माहितीचा खजिना, आपण असं म्हणतो की ही कॉम्प्युटरची बुद्धी आहे, अशी त्यांची परिस्थिती आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या वक्तृत्व स्पर्धा आहे। वक्ता नोहे इच्छितो श्रोता आणि श्रोता नोहे इच्छितो वक्ता, अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करायला पाहिजे असतं। हे केव्हा तयार होतं? जेव्हा श्रोत्याला असं वाटतं की वक्ता आपल्या मनातलं बोलतोय आणि वक्त्याला सुद्धा असं वाटतं की मी जे बोलतोय ते माणसांच्या अंतःकरणातनं बोलतोय आणि ते त्यांच्या चेहऱ्यातनं, त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या जिभेतनं बाहेर पडतंय असं त्याला भास होत राहणं, त्यावेळेला हा समाज संयोग होत असतो। आज त्या पद्धतीची व्याख्यानं झाली, लोक त्या पद्धतीनं स्पर्धक बोलले। खूप सांगण्यासारखा विषय आहे की खूप बोलता येईल, कितीतरी विषय होते, कितीतरी बोलण्यासारखं आहे, पण पुढचा कार्यक्रम आहे, आबांना पण जायचं आहे। पण माझी सर्व वक्त्यांना सूचना आहे, रामदासांनी फार स्पष्टपणानं सांगून ठेवलंय, अभ्यासोनी प्रकट व्हावे नाहीतर झाकोनी असावे, प्रकट होऊनी नासावे हे बरे नव्हे। आपण उत्तम पद्धतीनं संदर्भ अचूक बारकाईनं बघत, बारीक बारीक तपशील त्याचे गाठत, पण नेमका बारकावा शोधत आणि अचूकतेचा ही मांडणी करायला पाहिजे। काही वक्त्यांच्या बोलण्यामध्ये संदर्भाची जुळवाजुळव नीट होत नव्हती, नीट तारखा जुळत नसतील, नावं जुळत नव्हती। मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही तयारी करून गेलं पाहिजे। कुठलंही भाषण हे बिन तयारीचं करता कामा नये। विश्वेश्वरय्या यांचा या बाबतीत फार मोठा आदर्श आहे। आपल्याला माहिती आहे की या देशाला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात ललांभूत झालेला मनुष्य, 104 वर्ष जवळजवळ विश्वेश्वरय्या जगले, पण विश्वेश्वरय्यांनी आयुष्यामध्ये अवघं 1 किंवा 2 भाषण हे बिन तयारीचं केलं असेल। तुम्ही तयारीनं भाषण केलं जेव्हा आपण दोन्ही भूमिका मांडायचा प्रयत्न करतो
तेव्हा त्याच्यातला बॅलन्स सुद्धा साधणं आवश्यक असतं. किंवा दोन्ही विषयाच्या बाजूंची उकल करत असताना आपण तटस्थपणानं ती उकल करू शकलो पाहिजे. अन्यथा दोन दगडीवर हात ठेवणारा मनुष्य तोंडावर आपटतो, हा नियम आहे. ते नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे होतं. काही वक्ते ती गोष्ट लक्षात घेतील अशी मी आवर्जून त्यांनाही विनंती करतो. कोणीतरी मगाशी कोलावरीडीचा उल्लेख झाला. कोलावरीडीचा अर्थ कोणी मला सांगू शकेल का? काय अर्थ आहे आताच्या नवीन पद्धतीमध्ये? सांग बाळा. हातवर केलाय कोलावरीडी, चाललंय गाणं लोकप्रिय, हातवर केलाय ना कोणतरी शेवटच्यानी. काय अर्थ काय आहे? कोलावरीडी म्हणजे काय? तुला माझ्यावर रागू नकोस. म्हणजे तो तिच्यावरती संतापलेला आहे भयंकर. प्रियसीवरती प्रियकर जेव्हा संतापतो आणि तो जी काही अथवा तद्वा बोलतो, त्याच्या ज्या वेदना मनाला होतात ते तिला सहन होत नाही. आणि म्हणून तो म्हणतो मी तुझ्यावर रागावलेला आहे, आता तू काही बोलू नको. हा त्या कोलावरीडीचा अर्थ आहे. कॉलेजमधल्या सगळ्या तरुण तरुणींना याचा अनुभव आहे. त्याच्याबद्दल आता बोलत नाही. असो मित्र, असं सगळे तुम्ही आम्ही सगळे त्या फेजमधनं गेलेलो आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल काही. आता नवीन गाणी अशाच पद्धतीची आहेत, त्यामुळे त्याचे संदर्भ येत राहणार या पुढच्या काळामध्ये. पण विनोबांनी सांगितलेलं वाक्य फार मोठं आणि महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये वाचाल तर वाचाल. आपण जर उत्तम पद्धतीनं वाचत राहिलो तर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातील. विनोबांनी इतका साधं सोपं सरळ लिहिणारा मनुष्य अजून मराठीत जन्माला आलेला नाही. अत्यंत छोटी छोटी वाक्य पण अत्यंत भावगर्भित अर्थ. आपण सगळ्यांनी या विनोबांच्या लेखनाचं वाचन केलं पाहिजे. साने गुरुजी वाचले पाहिजेत. हे जर माणसं आपण वाचत गेलो तर समोरच्या माणसाला काय हवं ते नेमक्या शब्दामध्ये, छोट्या वाक्यांमध्ये पण मार्मिक शब्दात कसं व्यक्त करता येतं ते सांगता येईल. खूप बोलण्यासारखं आहे. परीक्षक म्हणून आम्ही काम करताना आम्हाला आज खूप आनंद मिळाला. कुणाला नंबर मिळाला आहे मला सांगता येणार नाही, कारण आम्ही तिघांनी जे मार्क दिले, नंबर दिलेले होते, ते आमच्या तिघांच्या मार्कांची बेरीज केली आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मार्क ज्याला पडले त्याला पहिला नंबर दिला, त्याच्या खालोखाल ज्याला मार्क पडले त्याला दुसरा नंबर दिला आणि त्याच्या खालोखाल पडले त्याला तिसरा.